रंगदेवता, रसिक प्रेक्षक आणि पंढरीच्या विठू माऊलीला विनम्र अभिवादन करून NTVS विधी महाविद्यालय सहर्ष सादर करीत आहेत एकांकिका. लेखक डॉक्टर अभिजित सोनवणे, कुणाल वीर. दिग्दर्शक कुणाल वीर. रंगमंच व्यवस्था प्राध्यापक डॉक्टर आशा तिवारी. समन्वयक विद्यार्थी विकास विभाग. रंगभूषा व प्रकाश योजना ऐश्वर्या भामरे. पार्श्व संगीत योगेश महाजन. नेपथ्य मीनाक्षी दांडवेकर. वेशभूषा रुपाली कोळी. एकांकिकेतील कलावंत कुणाल वीर, उमेश सोनवणे, रुपाली कोळी, दानिश खाटेक, बिंदिया ब्राह्मणे, कुणाल चौधरी, सृष्टी सोनार, शिवानी सोनार, हर्षल शिंदे, सोनम यादव, थियोफिलस पॉल. NTVS विधी महाविद्यालय नंदुरबार सहर्ष सादर करीत आहेत एकांकिका. I am a mechanical engineer. एका कंपनीत मी सिनियर मशीन ऑपरेटर म्हणून कामाला आहे. एकदा नवीन ऑपरेटरला शिकवत असताना मशिनीमध्ये माझ्या पाय अडकला आणि या हातात कुबडे आले. तो कंपनीने सर्व खर्च केला, वर थोडे पैसे दिले आणि घरी बसवले. या लग्न बैलाला कोणतरी ठेवेल. पण मग तुम्ही इथे काय करताय? मी इथे मग मी स्वतःचे एक छोटे वर्कशॉप काढले. मुलगा ही मेकॅनिकल इंजिनियर ना. मुलगा मेकॅनिकल इंजिनियर, तरी तुम्ही इथे काय करताय बाबा? नशिबाचे भोग. नशिबाचे भोग म्हणजे? म्हणजे मुलाने व्यवसाय वाढवायचा म्हणून वर्कशॉप पगार दोन्हीही विकले. म्हटलं मुलाची भरभराटी होईल, विकू दे. विकून तो गेला जपानला आणि आम्ही इथे उरलो जपानी बावरी पण. बाबा, मुलाने तुम्हाला रस्त्यावरती आणलं, राग नाही का त्याचा तुम्हाला? नो डॉक्टर, त्याच्यासाठीच तर कमवले होते, घेतले त्याने. अहो, पण त्याची घेण्याची पद्धत चुकीची होती ना. ओरबाडून घेतलं त्याने सगळं काही तुमच्याकडून. आपले पूर्वज माकड होते. शेपूट गेली पण माणसाची सवय जाईल का ओरबडण्याची? काय बाबा, अहो तुमच्याकडे स्किल आहे हो. तुम्ही लात माराल तिथे पाणी काढाल. लाट कुठे आणि कशी मारू सांगा बरं. बाबा, तुमच्याकडे या अनुभव खूप आहे ना या क्षेत्रातील. सहजच तुम्हाला कोणी नोकरी देईल. मी एका वर्कशॉप मध्ये कामाला आहे. 7,000 रुपये मिळतात. मुलगा गेल्यावर एका चाळीत पत्र्याचे शेड घेतलंय भाड्याने. सकाळी तिघांचे आवरून नंतर 10 ते 5 ड्युटी करतो आणि पुन्हा तिघांची घरी जाऊन स्वयंपाक. तिघांचा? ते तिघं कोण हो? तिघं
मी, माझी बायको व आई. बायकोला पॅरालिसिस आहे, ती जागेवरनं उठू शकत नाही. माझ्या लहानपणीच माझी आई वारली. माझ्या जिवलग मित्राच्या आईने मला लहानपणी सांभाळलं. 2 वर्षापूर्वी मित्रही वारला हार्ट अटॅकने. नाटकोंड सांभाळत नाहीत. आईला आता चालता फिरता येत नाही. ती कुठे जाईल? या 92 वर्षाच्या आईला मी माझ्या घरी आणले, माझ्या पत्र्याच्या शेड मध्ये. अच्छा, म्हणजे तुमचे 7,000 रुपयात भागत नाही म्हणून तुम्ही इथे येतात का? नो डॉक्टर, 7,000 मी कसे तरी मॅनेज करतो, पण आईला ब्लड प्रेशर आणि डायबिटीसची औषधं चालू. ते 7,000 मॅनेज. मग मी येथे रोज येतो 2 तास. कोणी अन्न दिलं तर स्वीकारत नाही, पैसे दिले तर मात्र घेतो. पैसे दिल्यावर घेतात? 2 तासात जे पैसे मिळतात ते रोजच्या रोज मेडिकल वाल्याला देतो. अच्छा, म्हणजे तुम्ही त्या दुसऱ्याच्या आईसाठी इथे येतात का? दुसऱ्याची? अहो, माझ्या लहानपणी खूप केलंय तिने माझ्यासाठी. आता माझी पाळी ना, इतकीच. हो बाबा, पण त्यांना जर कळालं तुम्ही इथे येतात आणि असं मागतात तर? कसे कळेल? दोन्हीही खाटवर पडून असतात. त्यांना इकडच्या कुशीवरून तिकडे होता येत नाही. मी केल्याशिवाय येतील तरी कशा त्या? बाबा समजा, मी माझ्याकडून तुमच्या आईसाठी कायम स्वरूपीसाठी डायबिटीस आणि ब्लड प्रेशरच्या गोळ्या दिल्या तर अहो तुम्हाला इथे असं मागावं लागणार नाही ना. तुम्ही भिकाऱ्यांसाठी काम करता? बाबा, तुम्ही तिला औषधं देणार म्हणजे एक प्रकारे ती भिकारी झाली ना. अजून तिचा मुलगा जिवंत आहे, समर्थ आहे. कोणी मला भिकारी म्हटलं तर चालेल, पण माझ्या आईला नाही. चला येऊ मी आता. घरी जाऊन स्वयंपाक करायचा आहे. बाबा, भिकाऱ्यांच्या डॉक्टर म्हणून नाही हो, तुमचा मुलगा म्हणून तर समजून घ्या माझ्याकडून औषधं. या नात्यात अडकवू नका आता मला, प्लीज. एक केलाय सोडून, आता तुम्ही आशा लावू नका. उद्या तुम्ही सोडून गेले तर सहन करण्याची ताकद नाही राहिली हो आता. काळजी घे रे बा. शब्दातून त्यांनी मी लावलेलं मुलाचं नातं नाकारलं, पण डोक्यावरल्या हाताच्या उद्धार स्पर्शातून जाणवलं की त्यांनी हे नातं मनोमन स्वीकारलंय.
डॉक्टर बघ की हे सगळे मला चोपडी म्हणताय हो. मी चोपडी आहे का? नाही ग मावशी. काय मावशींनो, तुम्ही काहीला चोमडी मावशी म्हणतात बरं? तुम्ही सगळी एवढे पुण्या गोविंदाने राहतात, एकमेकांवरती प्रेम करतात, एकमेकांसोबत राहतात, मग काहीला चोमडी मावशी म्हणतात बरं? मग एक बांगडी म्हणू त्याला अहो, आजपासून हिला आपण शबू मावशी म्हणायचं. काय म्हणणार? एक शब्द ए दिपे ए दिपे. तर लहान मुलां मोठ्या म्हाताऱ्यांमध्ये काही फरकच नसतो. हे हा प्रसाद चांगला आहे की त्याला शिवला नाहीये. काय मावशी, खा की तू. गेले लेकरा तुझ्याशिवाय मला जाणार नाही का घरात. चल, आता मस्त लवकरच तुझी एखाद्या वृद्धाश्रमात राहायची सोय करतो. या, मला नका आश्रम. हे आपली इतकंच बरी आहे. अगं चल की वृद्धाश्रमात. नाही म्हटलं ना, परत आश्रमाचं नाव नका काढू. मग काय तुला रस्त्यावरती मारायची हौस आहे की काय चोंबडी मावशी? पण झोपडी म्हणतोय पण मला. चल सांगते की मी तुला का नाही येते. मावले आपल्याकडे कोण आलोय? माझ्या घरात नाटकच आहे. बोलतो की आश्रमाचं पण बघी लेखाय माझी लहानपणापासून सांगितलं. अशी तुझी लेक आता मरेल की तेव्हा मरेल अशी दिसते ती. नुकतीच गड्यातून आणल्यागत दिसते ती. अशी तुझी लेक असते जशी आहे तशी आवडते मला माझी लेक. मोठ्या माणसांच्या घरात नसतात का कुत्री? ते नाही का त्यांचे लाड झालं. अगं पण त्यांची किती स्वच्छ असतात, गोजीरवाणी दिसतात. मग त्या मुलांना कोण सांभाळणार? मी सांभाळा नीला. डॉक्टरा चांगलं नाही. एकटी बघून कुठल्या तरी चिंचोट्याने आई बनवली होईल अजून पहिले होती. तिला सोडून कशी जाऊ करून घ्या आश्रमात? ती चांगली लेकरांना माऊली घेऊन कुठे जाणार? तुम्ही सांगा, सोडू का मी आश्रमात? अगं छबू मावशी, पोरी नको काळजी करू हा. तुला सोडून कुठे जाणार नाही. शिक्या लवकर मोठा हो बरं का, मग तुझं लग्न करू. मला सुना का गोरीवाणी तुझ्या आईवाणी काढी न ग. खरं सांग छबू मावशी, तुला पोर किती ग? हीच ना, पहिली पक्या, दुसरा मक्या आणि हा तिसरा चिक्या. तू तुझ्या पोरांची नावं यांना दिली ना, आणि या कुत्र्याच्या पिल्लांच्या आईमध्ये तू स्वतःलाच बघते ना छबू मावशी. मी बी माझ्या लेकरांना जगवायला केच बडबड फटकली, पण कोणी तारा दिला नाही हो. एकटी बाईनं जन्मच सोपं नाही. काय काय आणि किती जमावं लागतंय काय. हो पण मग तुझी पोरं कुठे आहेत? घरोबा केलं. लग्न झाल्यावर सगळं बदललं. एका घराची ती घरात आली आणि मी भाकर तुकड्यासाठी या घरून त्या घरी फिरत राहिले.
तिच्या आईला कधी ना कधी सोडून निघून जाते. तरी तू या चिक्या पक्या मक्याला एवढा जीव लावतेस. तिला नशिबी असते तर आईचा जीव अडकतोच ना किल्ले. आणि खरं सांगू पिल्लापेक्षा मला जीव त्यांच्या आईला अडकला. उद्या ती पण सोडून जाणार आईच्या मावशी सारखी. अजून एक छबू मावशी होणं असं वाटतं ना मला. तीन पोरं असूनही बेवारसपणे जगणारी छबू मावशी. तिच्या सारखं दुःख कुणाच्या वाट्याला येऊ नये, दुसरी छबू मावशी होऊ नये म्हणून कुत्र्यांच्या पिल्लांना आधार देत होती. स्वतः वृद्धाश्रमात न जाता स्वतः आनंदाचा त्याग करत रस्त्यावरल्या एका मूक जनावराला सावरत होते. आणि त्यात तिला मी वृद्धाश्रमात चल असा हट्ट धरणं म्हणजे तिच्यातला आईचा अपमान करणं. कुत्रा आणि माणूस यातील फरक न करण्या एवढी ती वेडी नव्हती. पण जीव हा जीवच असतो आणि आई ही आईच असते हे समजणे की शाने मात्र ती नक्कीच होती. काय मावशी नो प्रभू मावशी कुठे गेली हो? बघ तिच्या पुत्राच्या पिल्लांसाठी पाव आणले. गेली हो डॉक्टर. कुठेतरी पाव वाटते असं कळतं. तिथे सगळी पाव आणायला गेली होती. वाटेल एका गाडीत लुगड्याचा पदर अडकला आणि गाडी बरोबरच फरफटत अशी गेली आणि मेली होती रस्त्यावर. सुचली बिचारी. आमचं नशीबच नसतं. बरं नाही डॉक्टर. काय शबू मावशी गेली? ती तिच्या लेकीला असं वाऱ्यावरती कशी सोडून जाऊ शकते? ती एक म्हणजे ती पिल्लांची सुटली ना ती पण गेली हो डॉक्टर. शबू मावशी गेल्यानंतर ती पण चुकून एका गाडी खाली आली आणि मेली. नाही चुकून ती एका गाडी खाली आली नाही. चुकून मेली नाही. तर एक लेक आपल्या आईला भेटायला गेली. कुत्र्याच्या आईची दुसरी छबू मावशी होऊ नये म्हणून गेली. पिल्लांच्या अशा कित्येक तरी छबू मावशा आहेत ज्या आज रात्रंदिवस मेहनत करून भीक मागून रात्रंदिवस रस्त्यावरती पडले आहेत आणि मरण येण्याची वाट पाहत आहेत. मावशी गेली आता. तुम्ही
कशी पण गाडी चालवतात तर मला वाटतं तुम्ही मला उठवतो की काय म्हणून मी दाबतो बोल ना ये हा? आता ते नशीब जास्त काय वाचलाय बोल ना दादा तुझं काहीतरी गैरसमज होतोय बाबाचं माफी मागतो सॉरी म्हणतो अरे काय सॉरी जेवणा समजतो का झाला का रे आमच्या चेहऱ्यावर मोठ वाटतं का आणि सॉरी बोलतो मी देतो हा जाने दे लंगडा आहे चाला लंगडा आहे तू वाचला समजलं काय घेऊन अहो यार मेडिसिन आहे गोळी मारने की दवा आहे क्या तेरे पास दादा अरे मुझे लगा बियर की बाटली मिटली अरे काय लंगड्या नफरत केलं नाही दादा हे पा नाही मी तुम्हाला ओळखत नाही मी तुम्हाला शिवी दिली हा थोडं घाबरलो होतो मला वाटतं तुम्ही मला उडवलं की काय मी डॉक्टर आहे मजबुरीमुळे रस्त्यावरती जी लोक भीक मागतात त्यांच्यासाठी मी काम करतो त्यांच्या आजारांवर इलाज करतो त्यांना हवं ते मेडिसिन उपलब्ध करून देतो गरज असेल तर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करतो ऑपरेशन देखील करून देतो या कुकड्या आहेत ना या कुकड्या माझ्या नाही अशा एका गरीब मावशीच्या आहेत जी बिचारी रात्रंदिवस रस्त्यावरती भीक मागत असते आपण आंबा खातो त्यातील गोड रस संपला की कोण फेकून देतो कारण त्याची गरज नसते ना गरज संपली की आपल्या आई वडिलांना वाऱ्यावरती सोडून देणारी बरीच मुलं आहेत आजही या जगात म्हणून अशा आई वडिलांना अशा कोळींना मी कचऱ्यातून उतरतो त्याला साफसफाई करतो आणि पुन्हा जमिनीत रुजून देण्याचा प्रयत्न देखील करतो डॉक्टर आपण सॉरी बोलते तो दिल से सॉरी काय करणार आम्ही गावामध्ये भयानक गरीब परिस्थिती त्यात शिक्षणाचं काम शोधलं कुणी दिलं नाही मग मुंबई गाठी सगळे प्रयत्न करून झाले मागे लाईन निवडली लाईन खतरा वेळा लाईन मध्ये पैसाही भर अधिकारीची कारण पैसा पाठवायचो वाटायचं आई वडिलांना आता तरी सुखाचे दिवस दाखवून पण त्यांचं सुख हे पैशात नव्हतं डॉक्टर तर ते सन्मानाने जगण्यात होतो आमचे असलं काम जेव्हा त्यांना कळालं ते म्हणाले तुमचा पैसाही पाठवू नका ते आमचं नावही लावू नका गावात तराची पात तोड दाखवलं डॉक्टर ते म्हणाले तुम्ही मेले आमच्यासाठी तुम्ही मेले रंगदेवता रसिक प्रेक्षक आणि पंढरीच्या डॉक्टर पैसा नाही कमवला पण चाल्या पैशामुळे ऐकाप कमवले जवळचे सगळे सोडून गेले आता आम्ही सगळे विकत घेऊ शकतो जे विकत मिळत नाही ना ते हिसकावून घेतो एवढी ताकद कमावली आज सर्व आहे आमच्याकडे पण आमचे आईबाप पण या आम्ही काय चुकलो डॉक्टर सांगा ना परिस्थितीला मजबूत झालो नाहीतर तुमच्यासाठी चांगली जिंदगी आम्ही जगली असते डॉक्टर आम्ही जगली असते
अजूनही वेळ गेली नाही. नाही डॉक्टर, वेळ तेव्हाच पण एक आहे डॉक्टर, आम्ही अंधे, डोळे, पांगडे, अपंग व्यक्तींवर नक्कीच उचलले. जबाबदारी ओझूनच आहे. डॉक्टर, ह्या कामासाठी पैसे कोणी येतात हो? डोनेशन गोळा करतो आम्ही. अरे हे काय क्यों आराम का लग रहा है ना? नाही हो, पण काम र. डॉक्टर, आता आम्हाला कोणीच उरलं नाही. या पैशात तुम्ही तुमच्या दीक्षेतरी आजी बाबांना जी मदत कराल ते आम्ही आमच्या आई बाबाच्या चरणी अर्पण झाली असं आम्ही सांगतो. हो डॉक्टर, मरायच्या आधी एवढं तरी तुम्हाला आमच्या. बरं ठीक आहे, पावती काय नावाने लिहिते तरी सांगा. हो दादा, पावती काय नावाने लिहिते तरी सांगा मला. हा करा पावती, लिहा. प्रिय आहे बाबाच्या सेवेची. प्रिय आहे बाबा यांच्या सेवेची. ज्यांना आपण बिघडलेली म्हणतो ती मुलं. पाणी सैरा वैरा वेड वाकडं वाहू लागलं की तेव्हा आपण त्याला पूर म्हणतो. आणि हा पूर विध्वंस घडवतो. फक्त आणि फक्त विध्वंस हो. जर याच पाण्याची आपण योग्य दिशेने वळवून साठवलं, या पाण्याची निगा राखली, तर या पाण्याचं धरण देखील तयार होतं. आपल्या देशातील शक्ती अशीच पूर बनून विध्वंस घडवते आणि या शक्तीचं धरण बांधायला हवंय. बघा ना, परिस्थितीने गांधून वाईट वळणाला गेलेली मुलं, पण त्याला खंत जाणवते ती आपल्या आई वडिलांची, की आपण त्यांच्यासाठी काहीच करू शकलो नाही याची. ती मुलं तर एकीकडे हो, आणि दुसरीकडे मुलं आपल्या आई वडिलांना त्यांच्याच घरातून बाहेर हकलून देऊन त्यांना भीक मागण्यासाठी मजबूर करणारी सुसंस्कृत आणि सुशिक्षित बनवली जाणारी मुलं, ज्या मुलांच्या जन्माच्या वेळेस आपल्या आई वडिलांनी किती आनंद साजरा केला असेल, किती खस्ता खाऊन त्यांना वाढवलं असेल, किती पैसा पुरवून त्यांना शिकवलं असेल, मग यात बिघडलं कोण? या जगात शाश्वत आहेच तरी काय? या प्रश्नाचं जे उत्तर मला मिळत नव्हतं ना, ते या प्रत्येक अनुभवातून मला मिळत. या जगात शाश्वत केवळ आणि केवळ फक्त प्रेम, फक्त प्रेम. शकून आजी असो, ते बाबा असो, की बिघडलेली मुलं असो, या प्रत्येकानेच मला एक वेगळ्या अनुभवाने समृद्ध केले. त्यांना मी सेवा तर दिली, पण त्यांनी मला माणुसकीची शिदोरी दिली. अशी शिदोरी जी आयुष्यभर पुरणारी, आणि माझा एकमेव मनुष्य जन्म अशा अगणित अनुभवांनी समृद्ध होऊन सार्थकी लागतोय हो. पण तुमचं काय? बरं ना, मस्त. असंच जुन्या गोविंदाने राहा. ओके, असं मस्त राहा आणि आनंदित राहा.